लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम, इज लॉ ऑफ असोसिएशन. तुम्हाला त्यामध्ये असोसिएट व्हावं लागेल प्रथम, राईट? जर तुम्ही त्याबरोबर असोसिएट झालात तर ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सहज प्राप्त होईल. याच्यासाठी काही प्रोसेस, काही विधी आहेत, राईट? इट इज नॉट जस्ट की मला जे हवं आहे ते मी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कृती मात्र शून्य. किंवा एक नियम प्राप्त फॉलो करता असताना दुसऱ्या नियमाचं मी उल्लंघन करतोय, रिझल्ट येणार नाही. हे दोन्ही नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील. आता हे नियम काय आहेत आणि यामध्ये इझिएस्ट वे काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु त्याआधी रिव्हिजन म्हणून काही गोष्टी जर आपल्याला पाहायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल? एव्हरी डे वी हॅव टू डू प्रॅक्टिस. आपल्याला दररोज या गोष्टींचा सराव करावा लागेल. याला ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफस्टाईल म्हणतात. आपण जे काल परवा शिकलो हे बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन होतं, बेसिक, राईट? आणि आज आपल्याला काय करायचंय? ऍडव्हान्स, ऍडव्हान्स शिकायचंय. ऍडव्हान्स आणि काही प्रोसेस आहेत, राईट? काही प्रोसेस आहेत आणि ऍडव्हान्स, ह्या गोष्टी कशा एकमेकांमध्ये कॉम्पॅटिबल आहेत याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. माझ्याबरोबर करा. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी, राईट? एनर्जी, ऊर्जा शक्ती, जे काही आपल्याला सभोवताली दिसत आहे ऊर्जा शक्ती आहे. एनर्जी व्हायब्रेट ऍट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. करा माझ्या बरोबर. एनर्जी व्हायब्रेट ऍट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. एक तरंग आहे, एक कंपन आहे. विचारांचं सुद्धा एक कंपन आहे. ज्या विचाराला तुम्ही कंपित होत आहात, व्हायब्रेट होत आहात, ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आकर्षित करत आहात. दिस इज व्हॉट द रूल ऑफ अवर माइंड. वेर एव्हर फोकस गोज. करा माझ्या बरोबर. वेर एव्हर फोकस गोज एनर्जी फ्लोज. जिथे तुमचा फोकस जात आहे तिथे ऊर्जा शक्ती फ्लो होत आहे, ऊर्जा शक्तीचा प्रवाह त्या दिशेने जात आहे, राईट? ज्या दिवशी होंडा ऍक्टिवा बुक केली, आता मला होंडा ऍक्टिवा घ्यायची आहे, शोरूमला गेलेला आहात आणि तिथे चेक दिलेला आहे, पहिलं डाऊन पेमेंट केलेलं आहे, किंवा जी काही अमाऊंट तुम्हाला तिथं पे करायला सांगितली त्यांनी, गाडी आहे मे बी 1 लाख रुपीज आणि तुम्ही पे केले 10,000 रुपीज. ज्या क्षणी तुम्ही ते पे केलं, ज्या क्षणी तुमच्या हातात ब्राउचर मिळालं, त्या क्षणापासून शोरूमच्या बाहेर पडल्यानंतर किंवा दररोज घराच्या बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर आता तुम्हाला काय दिसत आहे? होंडा ऍक्टिवा दिसत आहे, राईट? होंडा ऍक्टिवा स्कूटी जी आहे ना, होंडा ऍक्टिवा. प्रत्येक वेळेस जाताना तुमची दृष्टी काय शोधते? होंडा ऍक्टिवा. आणि जर तुम्ही व्हाईट कलर बुक केला असेल तर कदाचित व्हाईट कलरचीच होंडा ऍक्टिवा दिसत आहे. याच्या आधी होंडा ऍक्टिवा कुठं गेल्या होत्या? याच्या आधी पण होत्या रस्त्यावर, परंतु त्यावेळेस फोकस नव्हता. आता फोकस आहे म्हणून तुम्हाला होंडा ऍक्टिवा सर्वत्र दिसते, राईट? दिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी व्हायब्रेट ऍट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. जर आज तुम्ही दुःखी असाल, याचा अर्थ काय होत आहे? की तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होतायत, राईट? एकदम सिंपल आहे. तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होतायत. मग हे चेंज करता येतं का? येस, हे चेंज करता येतं. मग त्या दुःखी फ्रिक्वेन्सीला राहायचं का? नॉट नेसेसरी, आवश्यकता नाहीये. ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनात किंवा आता ज्या काही घडत आहेत, यू आर द ऑथराइज पर्सन किंवा यू आर द मॉनिटर, यू आर द कंट्रोलर. तुम्ही ते नियंत्रित करत आहात, तुम्ही ते करू शकता. आणि याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या वेरियस प्रोसेसेस आहेत. तर आज आपण काही गोष्टी त्यातल्या शिकणार आहोत. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण काय शिकलो? जे तुम्हाला आज दिसत आहे, राईट, ऍट द एनर्जी लेवल, ऊर्जा शक्ती, हे फक्त ट्रान्सफॉर्मेशन आहे. कशाचं? एका फॉर्मचं दुसऱ्या फॉर्म मध्ये, ज्याला कच्चा माल म्हणतात, रॉ मटेरियल, आणि एक फायनल प्रोडक्ट. कळलं? द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, ऑल्सो नोन एज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा शक्तीचा, ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट करता येत नाही. याचं फक्त रूपांतरण होतं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये. कळालं? आणि
तुम्ही चालते फिरते एनर्जीचे एक सोर्स आहात. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. ज्या कुणा व्यक्तीला मी जे बोलत आहे याचा अनुभव घ्यायचा असेल, एक्सपिरियन्स करायचा असेल, फक्त 21 डेज, 21 दिवसाची वेळ द्या. 21 दिवसाचे, राईट? 21 दिवस. आणि हे लिटरली करून पहा. जर तुम्ही तरुण असाल, आता तरुणाची व्याख्या काय आहे? जो अंतर्मनातून नवीन काही शिकण्याची ज्याची इच्छा आहे, असा व्यक्ती तरुण आहे. कळालं? वयाची अट नाही. कारण एज इज जस्ट नंबर. जे वय आता आपण सांगतोय ना, हे फक्त नंबर आहे. आणि ती स्वतःची आयडेंटिटी डिलीट करून टाका की तुम्ही 70 वर्षाचे आहात, 80 वर्ष. कारण ते प्रोग्रामिंग होतं व्यक्तीचं, राईट? 60 वर्ष, 40-50 वर्षाच्या झाल्यानंतर व्यक्ती ज्यावेळेस घरदार त्याचं सेटल होतं, त्यावेळेस तो म्हणतो चला आता आपलं तर काम झालं. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही सबकॉन्शियस माइंडला हा मेसेज द्याल, त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड म्हणेल मग चला आता इथं काय तुमचं घेणं देणं राहिलेलं नाहीये. तुमच्या सगळ्या कार्यभार तुमच्या म्हणजे जर झालेल्या आहेत पूर्ण, तर आता इथून गेलेलं बरं. बरोबर? आणि बरेचसे व्यक्ती रिटायरमेंट नंतर 1-2 वर्षात आपला इहलोकीचा प्रवास सुद्धा संपवतात, मोस्ट ऑफ द टाइम. का? कारण त्यांच्या अंतर्मनात आता सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे की आता काय करायचं. कालपर्यंत तर माझं रुटीन होतं, पण आता मी काय करू? आता माझ्याकडे काय आहे करण्यासारखं? असं ज्या वेळेस फील व्हायला लागतं, त्यावेळेस त्या व्यक्तीला एकतर आजारपण किंवा नैराश्य किंवा डिप्रेशन किंवा बोर्डम किंवा एकांत. आणि एकांताची सवय नाही, एकांतात कधी प्रॅक्टिस केली नाही, ध्यान धारणा साधना तपस्या कधी केली नाही, आणि अचानक एकटं राहायची जर वेळ आली, तर त्या व्यक्तीला नकोसं होतं. दिस इज व्हॉट द रियालिटी. ही फॅक्ट आहे. आज ज्या मुलांसाठी वेळ देत आहात, एक दिवस ती मुले मोठी होतील. 20, 21, 22, 25 वर्षाचे झाल्यानंतर ते त्यांच्या उदरभरणासाठी, पोटा पाण्यासाठी किंवा त्यांच्या संसारासाठी कदाचित बाहेर पडतील. मोठमोठ्या शहरात जातील कदाचित, राईट? तुम्ही सुद्धा तिकडे जाल कदाचित, किंवा तुम्ही इकडेच राहाल. आणि त्यावेळेस, आणि मोस्ट ऑफ द थिंग, बऱ्याचशा माता भगिनी, महिला गृहिणी यांच्या जीवनामध्ये हीच समस्या निर्माण झालेली आहे. कारण त्यांनी त्यांचं सबंध आयुष्य मुलांना लहानाचं मोठं करण्यामध्ये व्यतीत केलंय, म्हणजे इन्व्हेस्ट केलेलं आहे. परंतु ज्या वेळेस ते घराबाहेर जातात आणि घरात आता कोणी नाही, फक्त पती आणि पत्नी, त्यावेळेस दिवसभर काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. आणि झालेलं आहे असं बरंच. किती वेळा तुम्ही सिरियल पाहणार, किती वेळेस तुम्ही सोशल मीडिया किंवा फेसबुक पाहणार. पण त्यावेळेस जो मी माइंड सेट ऑन हा जो प्रोग्राम सांगतोय, याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःला कनेक्ट झालात, तर कदाचित जी कम्युनिटी तुम्ही डेव्हलप करत आहात, यामध्ये तुम्हाला जगण्यासाठी दिशा मिळेल. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. नष्टही करता येत नाही, निर्माणही करतात नाही, फक्त रूपांतरण होतं. तुमच्यामध्ये आता जी सोर्स किंवा जी ताकद किंवा जी ऊर्जा शक्ती आहे, चेतना शक्ती आहे, हिला दिशा देणं गरजेचं आहे. म्हणून आतापासून प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल. तुमचे सगळे गोल पूर्ण होतील. आणि गोल, ध्येय फक्त मर्यादित ठेवू नका. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये रिस्क घेत नाही, या व्यक्तीचा लॉस होत नाही, नुकसान नाही होत त्याचं, परंतु फायदा पण होत नाही, राईट? म्हणून दिस इज व्हॉट द राईट एज. जे आपण वयात तुम्ही आहात, आपल्या वयाशी संबंधित कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं गरजेचं आहे. नंतर रिग्रेट राहायला नको. कळालं? आणि म्हणून एक कॉज किंवा आपल्या जगण्यासाठी एक कारण, पर्पज, हेतू, उद्देश शोधणं फार आवश्यक आहे. की मला पहाटे का उठायचं आहे. बरेचसे व्यक्ती यांचं हे झालेलं आहे बरं का, की पहाटे उठून काही गोष्टी किंवा काही सराव, काही प्रॅक्टिसेस आपण का कम्युनिकेट करत आहोत, की यू हॅव टू डू मॅजिकल एक्झरसाइज. कारण अंतर्मनाला नेहमी आपल्याला सूचना द्यायच्या आहेत. काय? की
माझ्या समोर माझं भविष्य अतिशय उज्ज्वल, सुंदर आणि भव्य दिव्य आहे. आत्ताशी तर सुरुवात झालेली आहे. अजून तर खूप काही अचीव करायचंय, खूप काही प्राप्त करायचंय. हे जर तुम्ही दाखवलं स्वतःला, ह्या इथे फ्रंटल कॉर्टेक्सला, ह्या इथे ब्रेनचा हा जो पार्ट आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला दिसायला पाहिजे. कळालं? जर इथे फक्त चिंता असेल, नैराश्य असेल, नकारात्मकता असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच गोष्टी आकर्षित होत राहतील. आणि चौथा नियम काय होता काल पाहिलेला आपण? जिथे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मॅचेस, अट्रॅक्शन हॅपन. ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, जी फ्रिक्वेन्सी आता घेऊन चाललेला आहात, ही ज्या क्षणी मॅच होईल, ती वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्याकडे, तुमच्या अस्तित्वात किंवा तुमच्या पोझिशन मध्ये किंवा तुमच्या जीवनात असेल. राईट? याला लॉ ऑफ असोसिएशन म्हणतात. तुम्हाला ते मिळत नाही जे तुम्हाला हवं आहे, तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही आहात. यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. जे तुम्ही आहात तेच तुम्हाला मिळतं. लक्षात आलं? हा फार फार सुंदर विचार आहे, फार सुंदर थॉट आहे, की सर्वात आधी आपल्याला आपली पात्रता वाढवावी लागेल. लोग वैसे नहीं है जैसे आपको दिखाई देते हैं, लोग वैसे है जैसे आप हो. कळालं? जसे आपण आहोत तसंच आपल्या सभोवताली सृष्टी आहे. हा ग्राफोलॉजीचा पण रूल आहे. आज तुमच्या जीवनामध्ये जर, आणि हे ऐकायला एकदम कडवट आहे, किंवा ज्याला म्हणता येईल ना कटू सत्य आहे, कटू. आज जे फ्रेंड सर्कल तुमच्या आजूबाजूला आहेत ना, जी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, कुठे ना कुठे तुम्ही त्यांच्यासारखे आहात, म्हणून ही लोक आज तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. राईट? हा, याला निर्माते तुम्ही आहात, निर्माण करता सुद्धा तुम्ही आहात. आणि ग्राफोलॉजीचा रूल काय सांगतो? ग्राफोलॉजी जे हस्ताक्षर विज्ञान आहे, याचा एकदम सिंपल रूल आहे, एकदम सिंपल. तुमची एनर्जी चेंज करा आणि तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग चेंज होईल. आता जर तुम्ही इन एनर्जी असाल, तर तुमच्याकडे यांग एनर्जी आकर्षित होईल. आणि ज्या क्षणी तुम्ही यांग स्वरूप प्राप्त कराल, तर तेच यांग तुम्हाला मित्रवत एक तर ट्रीट करतील किंवा तुमच्या जीवनातून निघून जातील आणि इन एनर्जी आकर्षित होईल. याचा अर्थ, बरं आता जर समजत नसेल काही हरकत नाही, याच्यासाठी वेगळा सेशन आहे. आणि ज्या वेळेस कधी आपण फिजिकली भेटू, कम्युनिकेट करू, जर एक वर्कशॉप आपण हे केलं, 1 ते 2 दिवसाचं हे, याला रिट्रीट, आणि जे व्यक्ती माझ्या बरोबर असोसिएट राहणार आहेत, काम करायचे पुढे, किंवा आपल्याला एकत्रितपणे जे काही ट्रेनिंग मी देणार आहे ट्रान्सफॉर्मेशनसाठी, तर रिट्रीट सेंटरमध्ये 2 दिवसाचा जो काही वेळ असेल, 3 दिवसाचा, त्यामध्ये फिजिकली मी ह्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करून घेणार आहे. नाव दिस इज जस्ट अन इंट्रोडक्शन. कारण एवढ्या मर्यादित वेळेमध्ये हा कमीत कमी 7 ते 8 तासांचा सेशन आहे पूर्ण. राईट? आणि ते सुद्धा विथ हाय एनर्जी. आता जे तुम्ही पाहताय हे फक्त एक, आणि हा प्रोग्राम आता जो मी करतोय हा सुद्धा मी स्टँडिंग करत आहे, नॉट सिटिंग. सिटिंग नाहीये, मी उभं राहून हा प्रोग्राम करतोय. का? जस्ट वी हॅव टू फॉलो एनर्जी पाथ. कळालं? एनर्जी मॅचेस, फ्रिक्वेन्सी मॅचेस, अट्रॅक्शन हॅपन. आकर्षणाचा हा नियम आहे. आणि यासाठी काय करावं लागेल? यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात आधी प्रोग्रॅमिंग करावं लागेल, प्रोग्रॅमिंग. आता जर मी तुम्हाला विचारलं की तुमची लाईफ स्क्रिप्ट आहे का? लाईफ स्क्रिप्ट इज नॉट गोल्स. अफर्मेशन म्हणजे लाईफ स्क्रिप्ट नव्हे, किंवा फक्त ध्येय प्राप्त करायचे म्हणजे ती सुद्धा स्क्रिप्ट नाही. परंतु इच अँड एव्हरी डे, प्रत्येक दिवस तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात, दॅट इज व्हॉट कॉल्ड युअर स्क्रिप्ट. लाईफ स्क्रिप्ट आणि लाईफ डिझाईन करावं लागतं.
जीवन ज्या पद्धतीने तुम्हाला जगायचं आहे त्याची एक स्क्रिप्ट निर्माण करावी लागते. ही स्क्रिप्ट आहे का? स्क्रिप्ट काय असते बऱ्याचशा व्यक्तींना हे सुद्धा माहिती नाही. राईट. आणि हे फार महत्वाचं आहे की आपल्याला आपली स्क्रिप्ट निर्माण करावी लागेल. येस. स्क्रिप्ट बनवावी लागेल. मग स्क्रिप्ट कशी बनवायची? मग त्यासाठी काही, जर जे तुमचं आयडल जीवन आहे, जे तुम्हाला आदर्श जीवन वाटतं, जे तुम्हाला करायचं आहे, जे जीवन तुम्हाला जगायचं आहे, त्याचे पहिल्यांदा कल्पना करा, इमॅजिनेशन करा, व्हिज्युअलायझेशन करा. राईट. आणि डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक दिवस जो आपण जगत आहोत ना, हा तुमचा आयडल पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? टॉनी रॉबिन्स हे ट्रेनर किंवा या जगातील एक सर्वोत्तम न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा प्रोग्रॅमर किंवा प्रॅक्टिशनर ज्यांना म्हणता येईल, सर्वोत्तम एक ट्रेनर आहेत, ज्यांनी मोठ्या जगातील मे बी मोर दॅन 80 कंट्रीज मध्ये ज्यांचे प्रोग्राम होतात. त्यांचं एक वाक्य आहे एकदम सिंपल. काय वाक्य आहे? एखादा व्यक्ती, आणि हे स्वामी विवेकानंदांचं पण वाक्य आहे, मॅच होतंय. आणि एखादा व्यक्ती जर महान आहे किंवा नाही, किंवा फार मोठं कार्य, शौर्याचं कार्य केलेलं आहे किंवा नाही, तर त्याच्या एका कार्यावरून त्याच्या जीवनाची तुलना किंवा जजमेंट आपण नाही लावू शकत. संकट समयी किंवा वेळ प्रसंगी एखादा भित्रा व्यक्ती सुद्धा एक शौर्य गाथेचं काम करून जाईल. का? तर प्रसंग तसा आहे म्हणून. राईट. वेळ प्रसंग पडला म्हणून कदाचित त्यावेळेस ते आवश्यक होतं आणि त्या व्यक्तीने ते तसं करून दाखवलं. पण याच्यावरून नाही ठरत की तो व्यक्ती महान आहे किंवा नाही. मग कशावरून ठरतं? तर टॉनी रॉबिन्स यांचं वाक्य आहे, द ऍक्टिव्हिटी विच यू परफॉर्म युअर डे टू डे लाईफ. तुमच्या प्रत्येक दिवशी ज्या पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी, ज्या छोट्या छोट्याशा ऍक्टिव्हिटी, घरामध्ये जे बिहेवियर आहे, किंवा इवन चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याचं जे रॅपर आहे हे तुम्ही कुठे फेकता, याच्यावरून रिअलाइज होईल की तुम्ही स्वच्छता किंवा एन्व्हायरमेंट विषयी, एन्व्हायरमेंट प्रती तुमचा विचार किंवा थॉट काय आहे, तुमची कृती काय आहे. राईट. आणि बऱ्याच वेळा ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात. माझ्या मुलाने, एका ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो, गव्हर्नमेंट ऑफिस, आणि तिथे गेल्यानंतर त्याला कोणीतरी ऑफर दिली, म्हणजे चॉकलेट ऑफर केलं. त्याने खाल्लं, चॉकलेट दिलं, त्याने खाल्लं. आणि खाल्ल्यानंतर चॉकलेट नाही, ते मला वाटतं भुजिया वगैरे काहीतरी होतं, त्याचं पॅकेट होतं मोठं. तर ते खाल्ल्यानंतर त्याने पॅकेटची घडी घातली आणि खिशात ठेवली. आणि त्यावेळेस त्याच्याच शेजारी असलेला एक व्यक्ती तो म्हणाला, बाळा तू हे पॉकेटमध्ये का ठेवलं?" तो म्हणाला, "इथे डस्टबिन नाहीये." आपोआप म्हणजे हे प्रोग्रामिंग झालेले आहे. आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस कम्युनिकेशन चर्चा चालली होती आणि त्यावेळेस मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या, तो म्हणाला, "तुम्ही जे बोलताय ना याचं एक्झाम्पल हा मुलगा आहे. तुम्ही जे सांगत आहात हे रियालिटीमध्ये आहे किंवा नाही याचं हे एक्झाम्पल आहे." आणि याच छोट्या छोट्या गोष्टी, चारित्र्य म्हणजे काय माहिती? चारित्र्य म्हणजे तुमच्या दररोजच्या सवयींची गोळाबेरीज आहे. चारित्र्य म्हणजे एक विशिष्ट क्रिया किंवा एक प्रोसेस, किंवा ज्याला म्हणता येईल ना की काहीतरी एक ठराविक वस्तू किंवा हे नाहीये. चारित्र्य हे तुमच्या लहान 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 सगळ्या गोष्टींची, सवयींची काय आहे, गोळाबेरीज. त्याला चारित्र्य म्हणतात. चारित्र्य याला कॅरेक्टर म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि एक असतं पर्सनॅलिटी, पर्सोना. पर्सोना म्हणजे काय? मुखवटा. व्यक्तीने मुखवटा धारण केलेला असतो, त्याला पर्सनॅलिटी म्हणतात. हा ग्रीक वर्ड आहे. राईट. किंवा बाहेरच्या देशातील वर्ड आहे. जसं रामायण याच्यात जे नाटक असतं त्यामध्ये काही व्यक्ती रावणाची भूमिका करतात. त्यावेळेस तो मुखवटा आहे, मुखवटा. आणि ते त्या पर्टिक्युलर ठिकाणी कार्य करायचे म्हणून तो मुखवटा घातला जातो. म्हणजे व्हिलन किंवा हिरो, नायक किंवा खलनायक,
यांचा तो मुखवटा आहे. आणि पर्सनॅलिटी या शब्दाची व्याख्या काय केली आज व्यक्तीने? वा, काय पर्सनॅलिटी आहे. बरं ठीक आहे, इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटीच म्हणता येईल याला. काय पर्सनॅलिटी आहे. पण हा पर्सोना म्हणजे काय? हा मुखवटा लावलेला आहे. अंतर्मनामध्ये काय आहे? अंतर्गत, ज्याला न्यू 90 म्हणतात, फाउंडेशन म्हणतात, त्या व्यक्तीचा बेस काय आहे? फाउंडेशन तो खोकला आहे, मोकळा आहे, आतून पोकळ आहे. राईट, आतून भरीव नाही. इथिक्स आणि व्हॅल्यू, तत्व नाहीयेत. फक्त बाहेरून सूट बूट, शर्ट पॅन्ट टाय वगैरे सगळ्या गोष्टी, परफ्यूम, सगळं काही आहे. आणि ते पाहिल्यानंतर व्यक्तीला असं वाटतं, वा, काय पर्सनॅलिटी आहे. पण अंतरंग कुठे माहिती आहे तुम्हाला? एखाद्या मुलीच्या विवाहासाठी जर एक वर शोधायचा असेल, तर सगळ्यात पहिलं काय पाहिलं जातं माहिती? मुलगा किती कमवतोय, किंवा याचं बॅकग्राऊंड कसं आहे, किती कमवत आहे, घरामध्ये शेती जमीन जुमला किती आहे, म्हणजे बाकी सगळी इस्टेट प्रॉपर्टी. मुलगा तर इंजिनियर झालेला आहे, राईट, व्हेरी गुड. पण कधी हे चेक केलं का की तो मनुष्य आहे का? क्या वो इंसान है क्या? मनुष्यत्व त्याच्यात जागृत आहे का? आणि जे काही इन्सिडेंट किंवा इव्हेंट्स आता बऱ्याच वेळा ऐकायला येतात ना, यामध्ये या सगळ्या व्यक्तींनी फक्त बाहेरच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या, परंतु अंतरंगातल्या, अंतर्मनातील ज्या काही गोष्टी आहेत, जे ट्रेट आहेत, हे हे क्रॉस चेक नाही केले. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं. आणि शोकांतिका अशी आहे की चारित्र्य पाहिलं जात नाही. चारित्र्य नाही पाहिलं जात. मग काय पाहिलं जातं? बाहेरच्या गोष्टी पाहिल्या जातात. हा एक वेगळा चॅप्टर आहे NLP मधील. परंतु त्यावेळेस हे क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. आणि यालाच हिंदीमध्ये काय म्हणतात माहितीये? व्यक्तित्व. असा व्यक्ती ज्याला तत्व आहे, तत्वानुसार चालणारा जो व्यक्ती, त्याला म्हणायचं व्यक्तित्व. तुमचं व्यक्तित्व कसं आहे हे क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? म्हणून डे टू डे लाईफ मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही वर्तणूक करत आहात, तुमच्या अंतर्मनामध्ये करुणा. भगवान बुद्धांचा एक कोट आहे, एखादा व्यक्ती मेडिटेशन, ध्यान, धारणा, साधना, तपस्या करतोय आणि ती फलित झाली आहे किंवा नाही, हे कसं ओळखायचं? जर त्या व्यक्तीच्या हृदयात प्रेम आणि करुणा याचा पाजर फुटला असेल, झरा निर्माण झाला असेल, करुणा जर येत असेल, तर समजायचं ओके, काहीतरी लागू पडतंय. नाहीतर अदरवाईज हे काय माहिती, फक्त कर्मकांड, म्हणजे रिच्युअल्स झालेले आहेत सगळे. राईट. तर या सगळ्या गोष्टींची ट्रू व्यक्तित्व विकसित करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून. आणि ह्या गोष्टी आपल्या जीवनात डे टू डे लाईफ मध्ये आणणं गरजेचं आहे. राईट. आज आपण ह्या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा केलेली आहे. आणि अंतर्मन कशा पद्धतीने काम करतं? व्हेर एव्हर युअर फोकस गोज, फोकस, हा करा जरा असं माझ्या बरोबर. जसं त्या घाण्याला जुंपलेला बैल असतो आणि ज्याच्या डोळ्यावर झापड बांधलेली असते, त्याला फक्त काय दिसतं माहिती? समोरचा रस्ता. नो लेफ्ट, नो राईट, इकडचं नाही, इकडचं नाही, फक्त समोरचं. आणि दिवसभर तो तेच काम करत राहतो. राईट. हा, म्हणजे इकडे तिकडे पाहायचीच वेळ नाही. पण आपल्याला काय करायचं आहे? फोकस करायचं आहे. जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते, जे गोल तुम्ही ठरवलेले आहेत. राईट. हा, अजून एक महत्वाची गोष्ट याच्यात, कीप डुईंग द सेम थिंग अँड एक्सपेक्टिंग डिफरंट रिझल्ट इज नॉट पॉसिबल. आईन्स्टाईन यांचं वाक्य आहे. तुम्हाला माहिती आहे स्कूटर चालू होत नाही, कारण काहीतरी इंजिन मध्ये खराबी किंवा बिघाड झालेला आहे. पण तुम्ही फक्त किक मारत राहिलात, किक मारत राहिलात, आणि आता तुम्हाला वाटतं आता चालू होईल, नंतर चालू होईल, नंतर. तसं नाही होणार. राईट. तिथे आपल्याला वेगळं पाऊल, गोल बदलायचं नाहीये, पण ते गोल प्राप्त करण्यासाठी जे इफर्ट्स तुम्ही घेत आहात, या इफर्ट्स, जे मेहनत तुम्ही घेत आहात, या मेहनतीला नवीन दिशा देणं गरजेचं आहे. कळालं? हे हे पण फार महत्वाचं आहे की दिशा द्यावी लागेल. आतापर्यंत ट्राय करून पाहिलं, कळालं?
आतापर्यंत 40-50 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष जे जीवन तुम्ही जगलेलं आहात आणि हे जीवन जगल्यानंतर जर तुम्हाला इच्छित परिणाम प्राप्त नाही झाले, तर आता तुम्हाला ते करावं लागेल जे आतापर्यंत नाही केलं. कळालं? अगर आप वही करते रहेंगे जो आपने अब तक किया है, तो आपको वही मिलेगा, प्राप्त होगा जो अब तक मिला है। और अगर आपको वो चाहिए जो अब तक नहीं मिला, तो आपको वो करना पड़ेगा जो आज तक नहीं किया। राईट? म्हणजे तुम्हाला नवीन गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्ही आतापर्यंत नाही केल्या. आणि जर हे तुम्ही केलं तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होईल. राईट? आणि याच्यावर मी काही दिवसांपूर्वी पण बोललो होतो. जादू, मॅजिक, चमत्कार का घडत नाही जीवनात? कारण तुम्ही वेगळं काही करतच नाही. दररोज तुम्ही त्याच पद्धतीने उठता. कसे? थकलेले. बरेचसे व्यक्ती थकलेले किंवा उठण्याचीच इच्छा नाही. अलार्म वाजतोय तरी सुद्धा अंतर्मन म्हणतंय का अलार्म वाजतोय. आणि हेच लहान मुलाचं पहा. तो झोपतानाच असा झोपतो की कधी सूर्य उगवेल परत आणि मला कधी खेळायला मिळेल किंवा कधी मी बाहेर जाईल. म्हणून लहान मुले 10 तास खेळल्यानंतर सुद्धा थकत नाही. आई थकते पण मुलं नाही थकत. का? त्यांच्यात फुल ऑफ एनर्जी आहे. ऊर्जा शक्तीचा भंडार आहे. कारण इथे व्यक्ती कशाने थकतो माहिती? विचाराने थकतो. मेहनतीने कोणीही थकत नाही. पण ऑफिसमध्ये 8 तास अंग मेहनतीचं काम करून सुद्धा तो व्यक्ती घरी गेल्यानंतर ज्यावेळेस चहा पाणी पितो त्यावेळेस तो पुन्हा फ्रेश होतो. परंतु जो व्यक्ती 8 तास ऑफिसमध्ये बसलेला आहे आणि विचार करतोय, कारण त्याला विचारांचं कार्य आहे किंवा ओव्हर थिंकिंगचं काम आहे, असा व्यक्ती घरी गेल्यानंतर ड्रेन होतो. त्याला पुन्हा सांगा की कुठं जायचंय, शक्यतो तो नाही म्हणतो की आता मी थकलोय. अरे पण थकण्यासारखं काम काय केलं? विचार केले जास्त. विचार, विचारांचं हे जंजाळ, आणि यामध्ये व्यक्ती थकतो. लक्षात आलं? तर ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करायची. फोकस फार महत्वाचा आहे. क्षणोक्षणी, पदोपदी जे आयुष्य तुम्हाला पाहिजे याची स्क्रिप्ट असणं गरजेचं आहे. जे आयुष्य तुम्हाला पाहिजे याची स्वप्न असणं गरजेचं आहे. आणि ती भव्य दिव्य स्वप्न पाहिजे. स्वप्न कशाला म्हणतात माहितीये? समोरच्या व्यक्तीने ते स्वप्न जर ऐकली ना, तर तो म्हणायला पाहिजे, बावला आहे, पागल हो गया आहे, वेडा आहे, असं काही होतं का कधी? असं म्हणायला पाहिजे. राईट? तुमचा पगार आहे वर्षाला 5 लाख रुपये आणि तुम्ही स्वप्न पाहिले की मला वॅगनार घ्यायची आहे. ऐकणारा म्हणेल हा, इट इज पॉसिबल, हे शक्य आहे. तुमचा पगार आहे 5 लाख आणि तुम्ही म्हणताय आपली रेंज रोवर येणार आहे पुढच्या वर्षी 6 महिन्यांनी, मर्सिडीज घ्यायची आहे. हा, मग समोरचा म्हणेल, तोंडावर नाही बोलला तर, आणि जर जवळचा मित्र असेल तर बोलेल पण कदाचित, अरे हे काय आपली कामं आहेत का? आपण कोण? सर्वसाधारण व्यक्ती, बरोबर? परंतु भव्य दिव्य स्वप्न पाहणं अति आवश्यक आहे. स्वप्न पाहण्यासाठी पैसा लागत नाही. कळालं? त्यामुळे स्वप्न पहा. लोक पैशाने गरीब नाहीयेत, एकतर मेहनतीने गरीब आहेत, कारण त्यासाठीचे इफर्ट्स लागतात. हा प्रोग्राम फ्री आहे. हा जो इंट्रोडक्टरी प्रोग्राम आहे, ज्यामध्ये जीवन परिवर्तन करण्याचं सामर्थ्य आणि क्षमता आहे, एवढ्या गोष्टी जरी आकलन केल्या अंतर्मनामध्ये, तर दिवसाची सुरुवात बदलली तर पूर्ण दिवस बदलेल, भाग्य बदलेल, फॉर्च्यून बदलेल. राईट? डेस्टिनी बदलेल. डेस्टिनी. कारण डेस्टिनी म्हणजे काय? जे आपलं भविष्य आहे ते. आणि याची व्याख्या काय आहे? एकदम सिंपल आहे. काय? की तुमचे फिलिंग जे आहेत, तुमच्या अंतर्मनातले जे भाव आहेत, हेच तुमचे विचार बनतात. ज्या तुमच्या विचार आहेत, थॉट्स आहेत, हेच तुमचे विश्वास बनतात, बिलीफ.
कारण एकच विचार कायम सतत करत राहिलात तर तो विश्वास बनतो. जो तुमचा विश्वास आहे ती तुमची कृती बनते, ती तुमची ऍक्शन बनते, तो तुमचा सराव बनतो. तुमच्या आचरणात त्या गोष्टी यायला लागतात, जो तुमचा विश्वास आहे. आणि ज्या गोष्टी तुमच्या आचरणात येतात, कृतीत येतात, त्या तुमच्या सवयी बनतात. सवयी. आज पहाटे उठण्याची ही जी सवय लागलेली आहे ना, ही सवय कृती आहे, पण 21 दिवसानंतर ही सवयीमध्ये कन्वर्ट होईल. मग तुम्ही नाही झोपू शकत. 5 वाजले, 5:30 वाजले की प्रथम तुमच्या अंतर्मनात हा अलार्म वाजेल की आज काय नवीन शिकायला मिळेल, किंवा आज मी माझ्या ध्येयाप्रती किती जागरूक आहे. याला काय म्हणायचं? सवय, हॅबिट. सवय हा पॅटर्न बनत जातो नंतर. पॅटर्न. राईट. आणि हाच पॅटर्न, हीच हॅबिट तुमचं काय बनतं? तुमचं भाग्य निर्माण करतं. लोक पैशाने गरीब नाहीत. लोक कशाने गरीब आहेत माहितीये? मेहनतीने गरीब आहेत. कशाने गरीब आहेत? विचाराने गरीब आहेत. एकदम सिंपल आहे, हे कुणीही प्राप्त करू शकतं. परंतु एक तर त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचणं गरजेचं आहे, किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होणं गरजेचं आहे. राईट. तर आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जे जे मेडिटेशन आपल्याला करायचंय. बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा ह्या 4 अवस्था आहेत. राईट. बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा. समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तरी काय हरकत नाही. पण ते समजून घेण्याचा जास्त प्रयत्न पण करू नका. फक्त याच्यात विचारांची सायकल सांगितली. विचारांची सायकल म्हणजे काय? की ज्यामध्ये साधारण एक अशी सायकल आहे किंवा असे विचार आहेत, ज्यामध्ये मी तो फोटो तुम्हाला दाखवला असता, तर उद्या दाखवेन, फोटो काढून तुम्हाला प्रेझेंट करेन. काही विचार असतात, सायकल्स असतात पर सेकंड. एका सेकंदाला काही सायकल्स आहेत विचारांच्या. 14 ते 35 या सायकल्स आहेत. एका सेकंदाला जर इतके विचार येत असतील तर तुम्ही जागरूक आहात. विचार करत आहात, फिरत आहात, बाहेर जातलात, वॉकिंग करत आहात, स्वयंपाक करत आहात, घरातली कामं करत आहात. याला म्हणायचं जागृत अवस्था. बीटा. बीटा म्हणायचं याला थोडक्यात. विचार जास्त आहेत, विचारांचा कल्लोळ आहे. त्याच्यानंतर एक अवस्था आहे ज्यामध्ये विचार कमी झालेले आहेत. विचार कमी झालेले आहेत म्हणजे किती झालेले आहेत? 7 ते 14. पहिली अवस्था आहे 14 ते 35. दुसरी अवस्था आहे 7 ते 14. ही विचारांचं सायकल आहे. याला काय म्हणतात माहितीये? अल्फा. अल्फा म्हणजे काय? मग तुम्ही ध्यानात आहात, अर्धनिद्रेत आहात, झोपण्यापूर्वीची अवस्था 1 5 मिनिट, आणि सकाळी उठण्यापूर्वीची अवस्था 1 5 मिनिट. 5 मिनिट फक्त. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं तुम्ही झोपलेला पण नाहीत आणि जागे पण नाहीत, अर्धवट झोपेत, अशी काही एक अवस्था असते पहा. याला अल्फा म्हणतात. अजून कुठे असते ही अवस्था? ही अवस्था असते मेडिटेशन मध्ये, ध्यानात. ध्यानात हीच अवस्था असते. ना तुम्ही जागृत असता, ना तुम्ही झोपलेले असता, परंतु तुम्ही एका अल्फा स्टेट मध्ये असता. बरोबर. आणि त्यानंतरची एक अवस्था आहे ज्याला म्हणता येईल डेल्टा. तुम्ही गाढ निद्रेत असता, पूर्ण झोपलेले असतात. बरोबर. आणि त्या झोपेच्या अवस्थामध्ये सायकल्स किती आहेत माहितीये? अप्रॉक्सिमेटली 4 ते 7. पहिलं 35 ते 14, 14 ते 35, 7 ते 14, नंतर 4 ते 7. झोपलेल्या गाढ निद्रेतल्या व्यक्तीला, म्हणजे स्वप्न ज्या अवस्थेत पडतात त्या अवस्थेत गाढ निद्रा म्हणतो. त्याला आवाज जरी दिला ना तरी तो पटकन प्रतिक्रिया नाही देणार. का? कारण तो वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. कळालं? आणि एक अवस्था आहे ज्याला म्हणता येईल डेल्टा. डेल्टाचा अर्थ काय होतो? ज्यामध्ये विचारांची सायकल जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे. 1 ते 4. याला समाधी म्हणतात. आणि आहेत आता सुद्धा काही व्यक्ती सिद्ध साधू संत ऋषी मुनी सिद्ध बुद्ध आहेत, ज्याला अनकॉन्शियस म्हणता येईल, बेशुद्ध अवस्था म्हणता येईल, किंवा समाधी म्हणता येईल, की ज्यामध्ये खरोखर
त्या व्यक्तीला अगदी निर्विचार अवस्थेमध्ये जातो. कळालं? हा. तर मग आपल्यासाठी महत्वाची अवस्था कुठली आहे? अल्फा. अल्फा अवस्थेमध्ये आपल्याला स्वतःच प्रोग्रॅमिंग करायचंय. कळालं? आणि अफर्मेशन कसे निर्माण करायचे हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. अफर्मेशन कसे निर्माण करतात ते. ज्यावेळेस मन खूप जागृत आहे आणि याला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असंही म्हणता येईल. जागृत आणि अर्धजागृत मन. अर्धजागृत मन ज्यावेळेस पूर्ण ऍक्टिव्ह आहे त्याला झोप म्हणायचं. जागृत मन पूर्ण ऍक्टिव्ह आहे त्याला जागेपणाची अवस्था म्हणायची. म्हणजे आता मला सगळं काही दिसतंय, कळतंय, अवेअर आहे मी. आणि जिथे जागृत आणि अर्धजागृत एका लेवलला आहे त्याला अल्फा म्हणायचं. कळालं? आणि अल्फा अवस्थेत असताना तुम्ही प्रोग्रॅमिंग करू शकता. अल्फा अवस्थेत ज्यावेळेस तुम्ही असता ना त्यावेळेस तुम्ही प्रोग्रॅमिंग करू शकता. प्रोग्रॅमिंग म्हणजे काय? त्यावेळेस तुम्ही थॉट्स पुटअप करू शकता. राईट? तर आता आपण एक छोटस मेडिटेशन करूया. अल्फा अवस्थेत गेल्यानंतर काय काय गोष्टी घडतील त्या. जर वेळ मिळाला तर मॅजिकल एक्झरसाइज पण आज आपण करूया. बरोबर? मी पण तुमच्या बरोबर असेल आणि करूया. राईट? सो फार